जर बघितलं तर अशा पद्धतीने कोर्टाचं म्हणणं आहे की आता 29 जूनला या ठिकाणी निकाल होणार आहे, दिला जाणार आहे. मात्र त्याच वेळी काही तज्ञ वकील या ठिकाणी बाहेर येऊन त्यांची भावना व्यक्त करतायत. 29 तारखेला निकाल या ठिकाणी दिला जाणार आहे. कोर्टाने राखून ठेवलाय निकाल. नाही आता मी ह्या प्रकरणात काही वकील नाही, पण एक लॉ स्टुडंट आणि कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून मी आताच माहिती मला मिळाली. मी तर सुनावणीच्या वरती पण नव्हतो, पण एक वकील म्हणून तर ज्या प्रकारे हे जेव्हा न्यायमूर्ती प्रकरण राखीव ठेवतात क्लोज फॉर ऑर्डर्स, त्यावेळेस याचा निर्णय त्यांच्या मनामध्ये त्यांनी काय निर्णय द्यायचा काय हे सगळं आलेलं आहे. याचं फक्त एक लेखन डिक्टेशन क्लरिकल वर्क जे राहिलं आहे ते राहिले, सर्वांचे व्यक्तिगत राहिले. आता काय 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 शिक्षा होऊ शकते तुम्हाला असं वाटतं यामध्ये? या प्रकरणामध्ये एकच शिक्षा आहे, ती म्हणजे मृत्यूदंडच झाला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने आणि हे जे प्रकरण आहे हे रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केस, म्हणजे एखादी जी घटना होती त्यावेळेस तिला रेरेस्ट ऑफ रेस्ट म्हणजे त्याला अपवादच म्हणतात. आपल्या कायद्याचा जो मूळ ढाचा आहे, गाभा आहे की बेगुन्हा निरपराधावर शिक्षा नाही झाली पाहिजे, त्यामुळं शेवटपर्यंत त्याला संधी दिली जाते. आणि ह्या प्रकरणामध्ये देखील पुन्हा ते अपिलावरती वरचं सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती द्यायचा. मात्र ह्या न्यायालयाने ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टवरती ज्या प्रकारे हे खरंच अभिनंदन स्तुत्य आहे. आणि ज्या वेगाने यावरती कारवाई झाली, निश्चित अशा प्रकरण जे घडतात ज्यामध्ये अशा लहान किंवा कुठल्या अतिशय हिंसक प्रकारचे, त्यामध्ये हे पाळला पाहिजे. परंतु आता जर आपण बघितलं तर 29 तारखेला जे आता सांगतायत ऑर्डर जर केली असेल तर उरलाय तो प्रश्न फक्त क्लरिकल वर्कला साधारण कधी, म्हणजे त्यांच्या न्यायाधीशाच्या डोक्यात हे तयार झालेलं आहे की काय शिक्षा? न्यायमूर्तींनी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. दोन्ही बाजूंचा ज्यावेळेस कोर्टाच्या कामकाजामध्ये ज्यावेळेस न्यायमूर्ती आरोपी आणि सरकार पक्षाचं म्हणणं ऐकून घेतं, दोघांचे म्हणणे ऐकून घेतले. आता त्याचं विश्लेषण काय निर्णय द्यायचा त्यांनी जेव्हा क्लोज फॉर ऑर्डर केलंय न्यायमूर्ती, त्याच्या ऑर्डरमध्ये आरोपीचे वकील म्हणतात की त्यांना जन्मठेप देण्यात यावी, त्यांचं वय पाहता हे सगळं पाहता हा अधिकार न्यायमूर्तींचा आहे. आरोपींचे वकील उद्या म्हणतील त्यांना सोडून द्या, काय त्यांचं काम वकिलांचं बाजू मांडायचं. हा मुद्दा जो आहे त्याच्या वयाचा तो सन्मान्य न्यायाधीशांनी खोडून लावलेला आहे. फक्त आता मेडिकली तो फिट आहे, त्याचे सगळे फिट. केसमध्ये ज्यावेळेस रेरेस्ट ऑफ रेरेस्ट केसमध्ये जेव्हा एखादी घटना येते त्यावेळेस निश्चितपणे त्यांना शिक्षा झाली पाहिजे. तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नसावं त्यांच्यावरती. आपण बघितलं तर आरोपीला या ठिकाणी घेऊन जात आहेत पोलीस. या गाडीमध्ये तो सध्या आरोपी